तुम्हाला माहित आहे का, लाडकी बहीण योजनेतील महिलांच्या बँक खात्यामध्ये मकर संक्रांतीला 3,000 रुपये जमा होणार आहेत, अशी माहिती भरपूर अशा चॅनलच्या माध्यमातून सध्या येत आहे. खरंच 3,000 रुपये जमा होणार आहेत का, या संदर्भातील माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत. लाडकी बहीण योजनेअंतर्गत तुम्ही जर लाभ घेत असाल तर हा व्हिडिओ पुढे कंटिन्यू ठेवा, कारण प्रत्येक व्हिडिओचे अपडेट आपल्या चॅनलवरती वारंवार अचूक येत असतात. चॅनलवरती जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही महिलांसाठी राबवली जाणारी एक महत्वाकांक्षी योजना आहे. या योजनेअंतर्गत प्रति महिन्याला ज्या महिला पात्र आहेत त्यांच्या बँक खात्यामध्ये 1,500 रुपये जमा केले जात आहेत. आता आपण या ठिकाणी समजून घेऊया लाडकी बहीण योजनेचा डिसेंबर महिन्याचा एक हप्ता आणि जानेवारी महिन्याचा एक हप्ता असे एकूण 2 हप्ते मकर संक्रांतीच्या पूर्वी जमा होणार आहेत का, व्यवस्थित समजून घ्या. जर 2 हप्ते एकदाच जमा करायचे असेल तर यासाठी राज्य सरकारच्या माध्यमातून एक GR घ्यावा लागतो. जेवढी निधी मंजूर करण्यात आली आहे त्या निधीचा उल्लेख त्या GR मध्ये द्यावा लागतं. त्यानंतरच लाडकी बहीण योजनेचा हप्ता वितरित करता येतो. अशा पद्धतीने जर GR आला तर 10 तारखेच्या पूर्वी हा GR येईल. त्यानंतर हप्ता तुमच्या बँक खात्यामध्ये 1 जमा होईल की 2 जमा होईल हे कन्फर्म आताच आपण सांगू शकत नाही, कारण भरपूर अशा चॅनलच्या माध्यमातून व्हिडिओ येत आहेत. अचूक अपडेट देण्यासाठी हा व्हिडिओ बनवण्यात आलेला आहे. जेव्हा GR येईल तेव्हा नक्की आपल्या चॅनलवरती आपण अपडेट घेऊया. सध्या तरी लाडकी बहीण योजनेसाठी हप्ता वितरण करण्यापूर्वी कोणताही GR आलेला नाही. मकर संक्रांतीच्या पूर्वी 3,000 रुपये येणार आहेत अशी माहिती महिला विकास विभागांच्या माध्यमातून सध्या तरी देण्यात आलेली नाही. येऊ शकते, का येऊ शकते, कारण आता महानगरपालिकेची निवडणूक आहे. या निवडणुकीपूर्वी कन्फर्म हप्ता येऊ शकतो असा अंदाज आहे, परंतु या संदर्भात अधिकृतपणे कोणताही GR किंवा महिला व बालविकास विभागाच्या माध्यमातून अपडेट देण्यात आलेला नाही. जेव्हा अपडेट येईल तेव्हा आपण नक्की आपल्या चॅनलवरती आपण अपडेट घेऊया. ही एक महत्त्वपूर्ण माहिती असल्यामुळे जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा. चॅनलवरती जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.